नमस्कार, मी आरती. आज आपण पुन्हा एकदा त्याच टॉपिकवर डिस्कस करणार की क्रिटिकल थिंकिंग किंवा लॉजिकल थिंकिंग जे म्हणतो की तार्किक तर्क हे आपल्या आयुष्यात का गरजेचे असतात किंवा बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला एक शब्द तुम्ही नेहमी ऐकतात की स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं? काय असतं? का करतात ते? काय म्हणजे त्याच्यात कशाचा अभ्यास असतो? आणि तो अभ्यास करून जर ती परीक्षा दिली आणि जे पोस्टसाठी आपण काम करणार आहे तर तिथे त्याचा काय उपयोग होणार आहे याचा संबंध बऱ्याचदा जोडता नाही येत किंवा माहीतच नसतं आपल्याला की नेमकं त्याच्यामागे रिझन काय. तर त्यातलंच फक्त माझा जो चॅनल आहे त्यात तुम्ही त्यातला एक भाग शिकणार आहेत. इतर तुम्हाला चॅनल सापडतील इतिहास भूगोल शिकण्यासाठी, तर त्यात तुम्ही ते शिकतात. पण ते हे सगळे विषयांचा अभ्यास करण्यामागे त्याच्यात त्यांची काय कारणं असतात की का त्याचे पेपर ठेवलेले असतात, ते पेपर ठेवल्याने काय फायदा होतो किंवा त्या विषयांचा अभ्यास केल्याने त्या मुलांना काय फायदा होतो. तर हेच जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण करतोय. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी आणि कशी करावी, ही कधीपासून सुरू करायला हवी. तर मला असं वाटतं की तुम्हाला जेव्हा वाटतं ना की मला स्पर्धा परीक्षा द्यायच्यात किंवा कोणत्याही अगदी 4थीच्या स्कॉलरशिपच्या एक्झामपासून तुम्ही घ्या, उदाहरण घ्या. अशा बहुतेक एक्झाम असतात आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये म्हणा. प्रत्येक एक्झामची तयारी का करायची? त्याच्यामागे काय रिझन आहे? तर ते सगळं जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी हे समजून घ्या की स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं? तर बऱ्याचदा काय होतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे बऱ्याच जणांचं नजरेसमोर येतं ते MPSC, UPSC ह्या एक्झाम. तर फक्त त्याच एक्झाम का? ह्याच्यावर प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतील. पण मला जे वाटतंय किंवा मी जे समजून घेतलंय, त्यानुसार स्पर्धा परीक्षा म्हणजे अशा परीक्षा जिथे खूप सारे कॅन्डिडेट एकत्र येत असेल आणि त्यातून तुम्हाला चांगल्यात चांगला कॅन्डिडेट निवडायचा असेल, तर त्यासाठी एक परीक्षा घेणं आवश्यक आहे. आणि ती परीक्षा झाली स्पर्धा परीक्षा. मग जरुरी नाही की ही फक्त MPSC किंवा UPSC असू द्या. आता मी इंजिनियर आहे. जेव्हा इंजिनिअरिंग नंतर तुम्ही जॉब शोधायला जातात, तेव्हा तिथेही टेस्ट होतेच ना. मग तिथेही तुम्हाला 10 कॅन्डिडेटमधनं एकच कॅन्डिडेट निवडायचा असतो. ते ते पण एक प्रकार झाला त्या स्पर्धा परीक्षेचा. तर असं नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी जर काही तयारी केली, तर तुम्हाला त्याचा उपयोग फक्त MPSC किंवा UPSC मध्येच होणार आहे. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा हो, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या गोष्टींचं नॉलेज असणं आवश्यक असतं. जसं की गणित झालं, विज्ञान झालं, इतिहास झालं, भूगोल झालं. तर प्रत्येकजण एखाद्याला वाटू शकते की अरे इतिहास तर मागे होऊन गेलाय. मग त्याचा आत्ता अभ्यास करून काय उपयोग? पण असं नसतं ना. तुम्ही बऱ्याचदा तुमच्या दैनंदिन आयुष्यात अनुभवलं असेल की मागे ज्या गोष्टी घडून गेल्यात, त्याचा संदर्भ कुठेतरी आज असतो की नाही? किंवा ज्यांनी महाभारत बघितलंय. महाभारतात बघा ना, की आज एखादा एपिसोड असतो की त्यात तुम्हाला कळतं की ह्याचा संदर्भ 100 एपिसोड पूर्वी होता. म्हणजे ज्या आधी घडलेल्या गोष्टी होत्या त्याचा संदर्भ आज होता. तर मग इतिहासाचंही तसंच आहे ना. इतिहासातून ज्या काही चांगल्या लोकांकडनं चुका झाल्या किंवा काही छोट्या-छोट्या चुका झाल्या किंवा काही चांगली कामं झाली त्याचे इफेक्ट काय होते, हे शिकलं जातं. मग ते परिणाम जर आपल्याला माहिती असतील, तर त्याच चुका आपण पुन्हा वर्तमान काळात किंवा भविष्यात नाही करणार ना. म्हणून इतिहास शिकणं आवश्यक आहे. भूगोलाचंही तसंच आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे भाग माहीत नसतील. तुम्हाला तिथे काय आहे, कसे लोकं राहतात ते माहीत नसेल आणि तुम्ही तिथे जॉब करायला गेलात, तर तुम्हाला कसं कळणार आहे ना तिथे. मग तिथे त्या गोष्टीत तुम्हाला घुसायचं असेल, तर तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार ना. आता तुम्ही म्हणताल की बुद्धिमत्ता चाचणी का लागते? तर आता तुम्ही विचार करा की एखादा चोर पकडायचा आहे पोलिसाला. एखादा मर्डर झाला असं इमॅजिन करा. आणि जिथं क्राईम सीन आहे, तर त्याच्या आजूबाजूला एकीकडे माणसाची पावलं उमटलेली दिसतात आणि एकीकडे प्राण्याची पावलं उमटलेली दिसतात. मग तुम्ही लक्षात घ्या, जर हा विचारच केला नाही, की पावलं कुणाची आहेत आणि तुम्ही डायरेक्ट फक्त पावलांचा मागे गेलात आणि जर चुकून प्राण्याच्या पावलाच्या मागे गेलात, तुम्हाला आयुष्यभर शोधलं तरी त्या पोलिसाला चोर सापडणार आहे का? नाही ना. मग तिथं हा विचार करणं गरजेचं असतं ना, की ह्या दोन्हीत फरक काय आहे? आणि तेच तर असतं ना बुद्धिमत्ता चाचणीत. तुम्ही प्रश्न बघा बुद्धिमत्ता चाचणीचे, की अशा वेगवेगळे चित्र दिलेले असतात. ते जोडून बघायचे असतात. त्यातलं वेगळं ओळखायचं असतो. त्याच्यासारखा समान ओळखायचा असतो.
हेच असतं ना बुद्धिमत्ता चाचणीत. कारण ह्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात लागणार असतात. अगदी नका तुम्ही नोकरी करू, तुम्ही स्वतःचा बिझनेस जरी टाकला ना, तरी पण त्यात की ह्या 2 गोष्टींचा संदर्भ काय आणि ह्याच्यातून काय निष्कर्ष निघतोय, त्याच्यावरनं आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे, ह्याच्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी आवश्यक असते. बरोबर की नाही? पटतंय ना? जरा विचार करा. कोणतीही गोष्ट असू द्या हो. साधं स्वयंपाक करताना पण किती गोष्टी डिपेंडंट असतात. मीठ कमी टाकलं तर काय होईल? मीठ जास्त टाकलं तर काय होईल? तिथे आलंच नाही, की आपण परिणामांचा विचार आधी करतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. तुम्ही आधी मीठ टाकून मग खारट झालं पाणी टाकून उपयोग नाही. तुम्हाला परिणाम माहीत पाहिजेत ना आधी. तेच असतं की ते चेक करतात की जो समोरचा कॅन्डिडेट आहे आणि ही जी पोझिशन आहे त्यानुसार कॅन्डिडेट त्याच्यावर जे संकट येणार आहेत किंवा त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या येणार आहेत तो पटकन निर्णय घेऊ शकतो का, हे चेक करण्यासाठी स्पर्धा परीक्षा असतात आणि म्हणून त्याला स्पर्धा म्हणतात. का तर खूप सारे कॅन्डिडेट असतात. तुम्ही बघताल की कोणतीही परीक्षा घ्या, लाखोने कॅन्डिडेट असतात आणि जागा शॉर्टलिस्टसाठी कधी कधी शेकड्यात असतात, कधी कधी हजारात असतात. मग ते असं रँडमली तर नाही ना कुणाला घेणार, म्हणून त्याची गरज आहे. आणि फक्त त्यात सिलेक्ट व्हावं असं नाही, की तुमच्या आयुष्यातही पुढे जाऊन किंवा मुलांच्या आयुष्यातही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम आला त्यांच्या त्यांच्या लेवलला. मुलं 5 वर्षाची असतात तेव्हा त्यांना वेगळे प्रॉब्लेम वाटू शकतात, मोठे झालं वेगळे वाटू शकतात. पण मग त्या प्रॉब्लेममध्ये त्यांचा ॲटिट्यूड काय असला पाहिजे, ते प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप झालं पाहिजे ना. तर त्यासाठी ह्याचा अभ्यास केलेला कधी फायद्यात राहील. तुम्ही कोणताही अभ्यास करा आयुष्यात तो कधीच वाया नाही जाणार, विश्वास ठेवा. तर ती जे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणतोय ते डेव्हलप होण्यासाठी ह्याची तयारी लहानपणीपासून केली पाहिजे. आता मग अभ्यासाची तयारी केली पाहिजे म्हणून पुस्तक वही घेऊन बसलं पाहिजे का, तर नाही. तर त्याच्यासाठी काय करायला हवं आणि तुम्ही कधीपासून तयारी करू शकता सुरू, म्हणजे असं काही आहे का की 4 वर्षाचं असल्यावर सुरू करायला पाहिजे किंवा 10 वर्षाचं असल्यावर सुरू करायला पाहिजे, तर नक्कीच नाही. अभ्यास म्हणजे काय असतं की प्रॅक्टिस, तुम्हाला त्या गोष्टीची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्हाला म्हणजे फक्त तुमच्या बॉडीला नाही तर तुमच्या मेंदूला पण एखाद्या गोष्टीत विचार कसा करायचा त्याची प्रॅक्टिस पण मेंदूला पाहिजे. आणि ती 5 वर्षाच्या आत, जसं की मी आधीच्या पण व्हिडिओत बोलले की 90% मेंदू डेव्हलप होतो आपला. तर 5 वर्षाच्या आत ज्या सवयी तुम्ही लावता ना तर त्यांना अभ्यासात नक्की कामी येतील मुलांना. आणि तुम्ही ट्राय करून बघा की दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टींचा आणि अभ्यासाचा संबंध कसा जोडता येईल. जसं की उदाहरण देते की तुम्ही 8-9 महिन्याचं बाळ बघा आणि त्याच्यासोबत लपाछपी खेळायचा प्रयत्न करा. कसं करतं ते? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लपून बसता ते तुमच्या आवाजाचा माग घेत तुमच्या मागे मागे येतं, तुम्हाला शोधतं. दुसऱ्या 2-3 वेळेस त्याच ट्राय केल्या, तुम्ही पोझिशन बदलल्या की ते लक्षात ठेवतंय की ह्या आधी कोणतं होतं, त्याच्या आधी कोणतं होतं आणि त्याच सिक्वेन्सनी ते फॉलो करत करत तुम्हाला शोधायला येतं. मग अगदी तुम्ही जेव्हा ठरवाल ना, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. नेहमी वही आणि पुस्तक घेऊनच अभ्यास होतो असं नाही. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आजमावू शकता. त्यांच्यासमोर छोटे छोटे टार्गेट देऊ शकतात की तुला हे दिलंय, हे दिलंय, तुला ह्यातलं काय पाहिजे. हे पण उत्तम उदाहरण आहे ना. त्यांना ॲडजस्टमेंटची तर सवय लागतेच लागते. पण त्याच्यासाठी ह्या 2 गोष्टीतलं माझ्यासाठी काय चांगलं आहे, हा विचार करायची सवय पण त्यांना लागते आणि ते स्वतः निर्णय घेऊ शकतात, स्वतः कॅपेबल राहतात. ते कुणावर जास्त डिपेंडंट नाही राहत आणि डिपेंडंट नसले ना, तर ते कॉन्फिडेंटली काहीही करू शकतात. अभ्यासात तेच गरजेचं आहे ना, की विचार करता आला पाहिजे. गणित वगैरे म्हणजे काही नाही, असं काही आभाळ कोसळण्या इतकं अवघड काही नसतं. ते फक्त की जस्ट असं असतं की आपल्या मेंदूला सवय पाहिजे ना, त्या गोष्टींची त्या पद्धतीने विचार करायची. जेव्हा आजूबाजूच्या गोष्टीत आपल्याला तशा विचार करायची सवय लागते ना, तेव्हा जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी असो, विज्ञान असो, इतिहास असो, भूगोल असो, तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागलात, की ते बरोबर जमतं. आता जसं की मी आमच्या रावीचं उदाहरण देते. रावीला आम्ही ना केळी सर्दी झाल्यावर देत नाही. पण मग तिला फक्त हे नाही म्हणत, की तुला ना केळी नाही देणार. आता नुसतं नाही देणार म्हणलं ना, तर ती ऐकणार नाही. तर तिला आम्ही काय करतो, की सांगतानाच सांगतो, की ना बाळा तुला सर्दी झाली आहे, त्याच्यामुळं केळी नाही खायची. केळी जर खाल्लीस तर सर्दी वाढेल आणि मग औषध प्यायला लागेल. ठीक आहे, औषध प्यायला खूप घाबरते बरं का ती. मग औषधाची भीती वाटते ना, पण मग तिला तो संबंध जोडता यायला लागलाय. 2-3 वेळेस सांगितलं तर ती लक्षात राहिलं तिच्या, की आपल्याला जर सर्दी झाली ना, तर केळी नाही खायची. आणि हे कधी लक्षात येतं, आपल्या मागे मी अशीच बसली होते आणि ती आली माझ्याजवळ आणि तिने मला ती केळी खात होती आणि तिने मला विचारलं, "मम्मा तुला केळी खायची का?" म्हणलं, "नको मला." तर ती मला लगेच विचारते, की
का तुला सर्दी झाली? म्हणजे बघा ना, त्यांचं ब्रेन किती शार्प असतं. तिने लक्षात ठेवलं आणि तो संबंध जोडला. मग विज्ञानात तर हेच असतं ना, की तुम्हाला ती कारणं माहीत पाहिजे, की त्याच्यामागे काय होतंय. जसं की म्हणलं, की मुलांना विज्ञान शिकवताना जादू म्हणून शिकवा. विज्ञानात ते गरजेचं असतं ना, बरोबर ना? तर मग त्या पद्धतीने तुम्ही सांगत गेलात, की मुलांना प्रत्येक गोष्ट सांगताना त्याच्यामागे रिझन असतं काहीतरी. हे लक्षात आणून देत जा. कोणती गोष्ट करताना. की दात नाही घासले तर काय होईल आणि ते त्रास जेव्हा त्यांना होईल ते त्यांची जाणीव करून द्या. तू हे केलं नाही म्हणून तुला हा त्रास होतोय. तर मग त्यांना बरोबर सवय लागेल. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींमधूनच तुम्ही शिकवू शकता त्यांना. जसं की आपण मुलांना पाढे म्हणायला शिकवतो. अगदी 300 पर्यंत पाढे-पाठ असतात. पण मग ते पाढ्यांचा उपयोग काय? नेमकं काय इंडिकेट करतं? जे आयडेंटिफिकेशन म्हणतो आपण, नंबर्स शिकवतो. अगदी 2 वर्षाच्या मुलाला शिकवतो 1 ते 10 म्हण बाबा, 1 to 10 म्हण. ते म्हणतातही, खूप छान म्हणतात. पण मग त्यांना माहीत पाहिजे ना, की 1 म्हणजे काय? 1 म्हणजे काय? मग ते तसं शिकवू नका. फक्त पाठांतर करणं म्हणजे अभ्यास नसतं. मग त्यांना शिकवताना कसं शिकवायचं? हे बघ, हे किती बोटं आहेत? 1 बोट आहे. हे किती आहेत? 4 बोटं आहेत. पहिल्या 2-3 वेळेस त्यांना नाही कळणार. पण हळू ते लक्षात येईल ना, की हे काहीतरी मोजण्याची प्रक्रिया आहे. आणि ते प्रक्रिया मोजण्यासाठी जे गोष्टी वापरतात ते हे नंबर्स आहेत. त्या पद्धतीने शिकवा, त्यांच्या भाषेत शिकवायला लागेल. ते हळूहळू आपण शिकणारच आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अशा पद्धतीने नाही का जेव्हा तुम्ही त्यांना शिकवताल ना, तसं स्पर्धा परीक्षेची तयारी नकळत होईल. आणि जेव्हा नकळत अभ्यास होईल ना, तर त्यांना ते अवघड नाही वाटणार किंवा ओझं नाही वाटणार अभ्यासाचं. त्यांना तो आनंदाने करू वाटेल. खेळाचं तसंच असतं ना, की त्यांना आनंद वाटतो मग ते जास्त खेळतात. मग अभ्यासात जेव्हा आनंद वाटायला लागेल ना, तेव्हा ते मनाने अभ्यास करायला लागतील, स्वतःहून करायला लागतील. बाहेरच्या ट्युशन्सची गरज नाही पडणार. त्यांना फक्त गाईडन्सची गरज लागेल. आपल्यापैकी किती लोक होते जे आत्ता मुलांचे पॅरेंट्स व्हिडिओ बघतात, त्यांनी आठवा किती लोक होते ज्यांना बाहेरचे ट्युशन किंवा क्लासेस होते? नव्हते ना आपल्या काळी. तरी आपण अभ्यास केलाच ना, तरी इथं आलोच ना. का तर आपले जे शिक्षक होते त्यांनी आपल्याला तसं डेव्हलप केलं होतं, तशी विचार करायची सवय लावली होती. आज जेव्हा ट्युशन्सचा जमाना आहे किंवा क्लासेसचा जमाना आहे, त्यात बरेचसे लोक हे विसरून जातात की ते लोक काही नाही करत, फक्त बसवतात आणि करून घेतात. पण ज्या आपल्याला हॅबिट्स लागल्या पाहिजे आपल्या ब्रेनला, त्या नाही तशाने डेव्हलप होत. त्या तुम्हाला घरच्या घरी रोज स्वतः लक्ष घालून करायला हवं. मीही व्हिडिओज टाकेल, 10 मिनिटं बोलेल जाईल, पण ॲट द एंड ऑफ डे तुम्हालाच प्रयत्न करायचे. तुम्हाला मी हे सांगू शकते की कोणत्या ट्रिक वापरायच्यात, पण त्याच्यानंतर तुम्हाला ते रोजच्या रोज इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. 14 वर्षापर्यंत मुलांना पालकांच्या सहवासाची गरज लागते. त्यात तुम्ही सांगू शकता की त्यांना काय करायचंय, कसं करायचं. आणि ह्या 14 वर्षापर्यंत त्यांना ज्या सवयी लागतील ते त्यांना आयुष्यभर कामी येतील. त्याच्यासाठी मग प्रयत्न करा की त्यांना प्रत्येक विषयाबद्दल कसं इंटरेस्ट निर्माण होईल. इतिहास फक्त पुस्तकातलं वाचून शिकण्यापेक्षा गोष्ट सांगितल्याप्रमाणे केला किंवा नाटक बसवलं, त्याच्या रिलेटेड काहीतरी नाटक दाखवलं आणि मग केलं, तर इतिहासाबद्दल आवड निर्माण होईल. गणिताचंही तसंच आहे ना. ते दुकानात जातच असतात. मग तुला किती चॉकलेट घ्यायचे? हे सांगितलं तर गणितातले आकडे ते आपोआप शिकतील. जे नंबर्स म्हणतो आपण. आकार शिकवायचा आहे. पुस्तकातलं पहिलीचं जे चॅप्टर बघितलं पहिल्या गणिताचं, तर आकारावरती शेप्स. तर तुम्ही फक्त शिकवून त्यांना कळणार आहे का? त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत, खेळण्यात, त्या दाखवा ना, की हे चाक आहे गाडीचं ते गोल आहे बाबा. ते चौकोनी नसतं. चौकोनी असल्यावर गाडी पळणार नाही. तर ह्या गोष्टी नाही का त्यांना एक्सप्लेन करत जा. अगदी सोपी गोष्ट. आजकाल तर आपण फक्त कपातच चहा पितो. पण विचार करा, की कप बशीत त्यांना चहा दिला. तर त्यांना आधी हे कळू द्या, की कपात चहा लवकर गार होतोय, की बशीत गार होतोय. मग बशीत जर चहा लवकर गार होत असेल, तर तो का होतोय? तर हे जी चेन असते, सिक्वेन्स असतो ना, तो जोडता आला पाहिजे. तो जोडता येतोय की नाही हेच चेक केलं जातं सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. अगदी तुम्ही इंजिनिअरिंग झालं, कंपनीत जेव्हा परीक्षा द्यायला जातात ना, तेव्हाही तेच चेक करतात, की तुम्हाला विचार करता येतोय का? तुम्हाला जरी उत्तर फायनल येत नसेल, तुम्हाला थोडंसं गाईडन्स दिला, तर तुम्ही त्या लिंक जोडून तुम्ही तुमच्या एंडपर्यंत पोहोचू शकता का? म्हणजे तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचू शकता. तेच चेक करायचं असतं आणि ते चेक करण्यासाठीच ह्या परीक्षा असतात. आणि त्याची तयारी मला असं वाटतं, की तयारी अशी तयारी म्हणून नाही करायची. ते आनंद व्हावा त्या गोष्टीचा किंवा आनंदाने ती गोष्ट करता यावी. म्हणून त्या गोष्टीची सवय लागायला पाहिजे. आणि खूप लहानपणीपासून पण तुम्ही सवय लावू शकता. फक्त त्या त्या वयानुसार वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात.
आता आपण प्रत्येक स्टेजला काय करायचं ते तर बघणारच आहे. तर आजचा हा व्हिडिओ ह्यासाठीच होता की स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं, त्याची तयारी का करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय.